नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर 29 जूनला ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि या दिवशी वटपौर्णिमा देखील असते. तर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, तसेच या दिवशी सत्यनारायण पूजन करायचं असतं. तर ते सत्यनारायण पूजन कधी करावं, त्याचबरोबर या दिवशी भरपूर जण उपवास करतात. तर पौर्णिमेचा उपवास करणाऱ्यांनी उपवास कधी सोडावा आणि वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्यांनी उपवास कधी सोडावा, या संदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा, ज्येष्ठ पौर्णिमा जी आहे ती 29ला आहे आणि याच दिवशी वटपौर्णिमा देखील असते. तर आता या दिवशी वडाचे पूजन करून आपली सेवा संपली का? तर असं न करता हा जो दिवस आहे, तर या दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर अशा सेवा करायच्या आहेत. कारण या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होते. तसेच ज्या घरामध्ये भरपूर साऱ्या सांसारिक अडचणी आहेत, तर त्या सांसारिक अडचणीवर मात करण्यासाठी, त्याचबरोबर त्या अडचणीतून, त्या समस्यातून निवारण होण्यासाठी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर भरपूर जणांच्या घरामध्ये पैशाची कमतरता असते. ज्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, अशा घरामध्ये या सेवा दर पौर्णिमेला झाल्याच पाहिजे. त्याने तुमच्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यास मदत होते. तसेच तुमच्या घरामध्ये जर भरपूर असा पैसा येत आहे, पण तो पैसा टिकून राहतच नाही, पुरतच नाही, अशा वेळेस तुम्ही आवर्जून या सगळ्या सेवा दर पौर्णिमेला न चुकता कराव्यात. आता त्या सेवा कोणत्या? तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला देवपूजा पण आवरून घ्यायची आहे आणि देवपूजा पण आपल्याला पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. आता आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती असते, त्याचबरोबर टाक पण भरपूर जणांच्या घरामध्ये असतो. तर अशा जणांनी कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर अभिषेक करून घ्यावा. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अभिषेक करावा. भगवान विष्णूची जर मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील आपल्याला या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे. तसेच आपल्याला आपल्या गुरूंची देखील सेवा करायची आहे आणि आपल्या महाराजांच्या मूर्तीवर देखील भरपूर जणांना सेवा करायची आहे. त्याचबरोबर अभिषेक देखील करायचा आहे. तर अशा सगळ्या देवपूजा करताना आपल्याला सेवा करायच्या आहेत. कारण पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन करणार आहोत आणि सत्यनारायण पूजन करताना आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीचा सुद्धा अभिषेक करायचा आहे. तर हे सगळी सेवा सकाळी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला ही सेवा झाल्यानंतर, म्हणजे अभिषेकाची जी सेवा आहे, तर ती सेवा झाल्यानंतर आपल्याला आपल्या पतीचे देखील पाद्यपूजन, म्हणजे त्यांचे देखील पाय वगैरे धुवून त्यांचं औक्षण करून घ्यायचं असतं. या दिवशी आपल्या पतीचे देखील पूजन करायचं असतं. कारण वट पौर्णिमा देखील या दिवशीच असल्यामुळे आपल्याला या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या पतीचे देखील पूजन करायचे आहे. त्यांना देखील आपल्याला औक्षण वगैरे करून त्यानंतर आपल्याला त्यांना देखील नमस्कार करायचा आहे. जसं की आपण देवांना नमस्कार करतो, त्या पद्धतीनेच आपल्याला आपल्या पतीचे देखील पूजन करून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मात्र आपल्याला वडाचे पूजन करून घ्यायचे आहे. तर वडाचे पूजन झाल्यानंतर दिवसभर पौर्णिमा आहे. त्यानंतर तुम्ही सकाळचा जो 1-1.5 तासाचा राहुकाळ आहे, तर तो सोडून तुम्ही दिवसभर वडाचे पूजन जेव्हा तुम्हाला जाऊ वाटेल त्यावेळेस तुम्ही करू शकता किंवा जर तुम्ही सकाळी लवकर जाऊन जरी पूजन केले तरी चालेल. त्यानंतर मग तुम्ही घरी येऊन ज्या काही बाकीच्या सेवा आहेत, तर त्या केल्या तरी चालेल. आता बाकीच्या कोणत्या सेवा? तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी दर पौर्णिमेला जसं आपण सेवा करत आहोत, तर त्या सगळ्या सेवा या पौर्णिमेला देखील आपल्याला करायच्या आहेत. तर पहिली जी सेवा आहे ती अभिषेक करण्याची. तर मी तुम्हाला ती सांगितलीच आहे, की या दिवशी आपल्याला प्रत्येक मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन देखील करायचे असते. तर प्रत्येक जण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असतं, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आवर्जून या पौर्णिमेला तरी सत्यनारायण पूजन करावे आणि जर तुम्हाला सुरुवातच करायची असेल संकल्पयुक्त, तर तुम्ही या पौर्णिमेपासून पण करू शकता. तुम्हाला जर संकल्पयुक्त 12 सत्यनारायणाचे पूजन करायचे असेल, तर तुम्ही ते संध्याकाळी, म्हणजे प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर मग पूजनाला सुरुवात करून तुम्ही असेच 12 सत्यनारायण, म्हणजे तुम्हाला 12 पौर्णिमेला न चुकता सत्यनारायण पूजन करायचे आहे. कारण सत्यनारायण पूजन केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. घरामध्ये पैसा जो आहे तो देखील स्थिर राहण्यास मदत होतो. तसेच ज्यांच्यावर कर्जाचा, म्हणजे कर्ज भरपूर आहे, ज्यांच्या काही केल्याने कर्ज जो आहे तो फिटत नाही, तर अशा घरामध्ये जे कर्ज आहे, तर त्या कर्जामधून निवारण, त्याचं कर्जमुक्त होण्यासाठी आपल्याला हे संकल्पयुक्त 12 सत्यनारायणाची सेवा करायची असते. आवर्जून तुम्ही ही सेवा करावी. आणि त्यानंतर बघा, भरपूर जण असे देखील आहेत, की या दिवशी उपवास देखील करतात.
आता पौर्णिमेचा जो उपवास आहे तो सत्यनारायण पूजन केल्यानंतर सोडतात. त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेचा जर उपवास करत असाल तर सत्यनारायण पूजन झाल्याशिवाय उपवास सोडता येत नाही. आणि भरपूर जण अशी आहेत की सत्यनारायण पूजनच करतात पण उपवास करत नाहीत. तर अशांनी न टेन्शन घेता तुम्ही वटपौर्णिमेचे पूजन म्हणजे वडाचे पूजन झाल्यानंतर तुमचा उपवास जो आहे तो सोडू शकता. पण भरपूर जण आहेत की वटपौर्णिमेच्या दिवशी देखील फलाहार, दिवसभर फलाहार घेऊन दिवस काढतात आणि उपवास धरतात. तर अशा पद्धतीने ज्यांनी केलं आहे तर त्यांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. ज्यांच्याकडे ही प्रथा आहे की फळं घेऊनच दिवसभर उपवास करायचा, अशांनी दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. आणि जर पौर्णिमेचा उपवास धरत असाल तर तुम्ही आवर्जून सत्यनारायण पूजन झाल्यानंतर उपवास सोडावा. त्यानंतर बघा आपल्याला तिसरी जी सेवा आहे ती आहे की या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते. कारण या सेवेने आपल्या घरामध्ये ज्या काही सांसारिक अडचणी आहेत तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. म्हणून आपल्याला या दिवसभरामध्ये कुलदेवीची सेवा करायची आहे. तर आता कुलदेवीची कोणती सेवा करावी तर कुलदेवीची सेवा बघा आपल्याला कुलदेवीची सेवा करताना आपल्याला पहिल्यांदा देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुंकुमार्चनची देखील सेवा करायची आहे. आता कुंकुमार्चन कसं करावं तर आता श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर पण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कुलदेवीच्या टाकावर देखील कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. तर या सगळ्या सेवा झाल्यानंतर मात्र तुम्हाला आवर्जून श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं देखील पठण करायचं आहे. या दिवशी तुम्ही आवर्जून ही देखील सेवा करावी. जर ही सेवा करणं शक्यच नसेल, वेळ जास्त लागत असेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं देखील पठण करावं. या दिवशी आवर्जून तुम्ही या सेवा कराव्या. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे किचन असतं तर त्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये देखील तुम्हाला पूजन करायचं असतं. कारण स्वयंपाकघर जे आहे ते अन्नपूर्णा मातेचं असतं आणि त्या घरामध्ये घर जे आहे तर त्यामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. म्हणून दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा म्हणून आपल्याला गॅसची वगैरे पूजा करायची असते. त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि ह्या सेवा करताना आपल्याला एकदम शांत आणि एकदम स्वच्छ मनाने आणि एकदम श्रद्धेने या सेवा करायच्या आहेत. तरच त्या सेवेचं फळ भेटतं. नाही की तुम्हाला जिम्मेदारी आहे म्हणून ती सेवा करू नका. मनातून सेवा करा, श्रद्धेने सेवा करा. त्याचं फळ आवर्जून भेटतं आणि नक्की भेटतं. तर या सगळ्या सेवा दिवसभरामध्ये करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर कवड्याची सेवा करायची असेल, तर तुम्ही ती 40 दिवसाची सेवा देखील करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला 7 कवड्याची जर सेवा करायची असेल, तर ती देखील सेवा तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी करू शकता किंवा पौर्णिमेच्या दिवसापासून जर तुम्हाला समोर आणखीन 41 दिवस किंवा 40 दिवस ही सेवा करायची असेल, तर ते देखील तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर बघा संध्याकाळी देखील आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे आणि सत्यनारायण पूजन केल्याने देखील आपल्या घरामध्ये खूप म्हणजे खूप प्रसन्न वातावरण तयार होतं. घरामध्ये ज्या समस्या आहेत तर त्याचं निवारण होण्यास मदत होते. म्हणून आवर्जून या दिवशी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आवर्जून तुम्ही कुंकुमार्चन देखील करावं. त्याचबरोबर जर तुम्हाला कुलदेवीची ओटी वगैरे भरायची असेल, तर तुम्ही कुलदेवीची ओटी देखील या दिवशी भरू शकता. कारण हा दिवस जो आहे तो सुवासिनीसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस असतो. तर कुलदेवीची ओटी देखील सुवासिनीने या दिवशी आवर्जून भरावी. कारण पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरतात. म्हणून तुम्हाला जर अधिक महिन्यामध्ये जर भरणं झालं नसेल, तर या पौर्णिमेला तुम्ही आवर्जून जवळच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं मंदिर जर जवळ असेल, तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. जर हे सगळं शक्य नसेल, तर तुम्ही घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी भरू शकता. तर या संदर्भात सगळी काही तुम्हाला माहिती मी सांगितली आहे आणि या सगळ्या माहितीची जी सेवा आहे, तर ती तुम्हाला ही पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. वेळ जर नाही भेटला, तर तुम्ही यामधल्या 2-3 सेवा केलो तरी चालेल. आवर्जून तुम्ही या सगळ्या सेवा पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आणि न चुकता तुम्हाला दर पौर्णिमेला या सेवा चालूच ठेवायच्या आहेत. तर इतकीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत आणि अशाच सेवेसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.